श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशी येणाऱ्या 120 दिवसात तुमच्या आयुष्यात होणारे विस्फोट म्हणजेच काय मित्रांनो, चांगलं तुमच्या आयुष्यात घडणार आहे, चांगलं परिवर्तन तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि का हे परिवर्तन होणार आहे आणि का असं घडणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो आता आपण बघणार आहोत की गुरुग्रह जे ग्रहांचे गुरु आहेत ते गुरुग्रह हे 11 नोव्हेंबर नंतर वक्री होत आहे आणि गुरुग्रह जेव्हा वक्री होतील त्या वक्रीचा कुंभ राशीवर कोणता परिणाम होणार आहे, काय त्यांच्या आयुष्यात घडणार आहे, काय नवीन परिवर्तन त्यांच्या आयुष्यात होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो गुरुग्रह हे 11 नोव्हेंबर ते 11 मार्च 2026 पर्यंत वक्री होत आहे, म्हणजे 120 दिवस हे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदलाव घडणार आहेत, खूप चांगलं परिवर्तन तुमच्या आयुष्यात घडणार आहे। कोणतं परिवर्तन घडणार आहे, काय विस्फोट होणार आहे, काय नवीन प्रकारचं तुम्हाला तुमच्या होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघूया की पहिल्यांदा बघूया वक्री होणे म्हणजे काय। प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती एका विशिष्ट गतीने फिरत असतो, परंतु काही वेळा ती गती मंदावते। जेव्हा ती गती मंदावते त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं की ग्रह उलटा फिरतो की काय, परंतु उलटा न फिरता त्याची गती थोडीशी मंदावते, त्याला म्हणतात वक्री होणे। आणि गुरुग्रह जेव्हा वक्री होतात त्याचा अनेक राशींवर त्याचा परिणाम होत असतो, 12 राशींवर त्याचा परिणाम असतो। त्याचप्रमाणे कुंभ राशीवर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होणार आहे। मित्रांनो नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर गुरुग्रह वक्रीचा तुमच्यावर अतिशय चांगला परिणाम होणार आहे, तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो जर तुम्ही वरिष्ठ तुमच्यावर खुश नसतील, परंतु गुरुग्रहाच्या वक्रीच्या प्रभावामुळे तुम्हाला चांगली जबाबदारी तुमच्या नोकरीमध्ये मिळणार आहे आणि गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुम्हाला बढती सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की जर तुम्ही खरेदी विक्रीच्या व्यवहारात असाल, कुठल्याही तुम्ही खरेदी विक्रीच्या व्यवहारात असाल किंवा तुम्ही जागा खरेदी करत असाल, एखादं नवीन घर खरेदी विक्री करत असाल, कुठल्याही तुम्ही क्षेत्रात असाल तर त्या क्षेत्रात तुम्हाला चांगले दिवस येऊ शकतात। मित्रांनो गुरु वक्री हा तुमच्या 6व्या घरात होत आहे आणि 6व्या घरात जेव्हा गुरु वक्री होतील तेव्हा तुमचे जे अडलेली कामे होती ती अडलेली कामे सुद्धा तुमची येणाऱ्या 11 नोव्हेंबर नंतर पूर्ण होणार आहेत। तुम्ही कमिशन एजंट असाल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यवहार तुमचा अडकला असेल तो व्यवहार तुमचा पूर्ण होणार आहे। अनलिगली जर समजा कामामध्ये तुम्ही अडकले असाल, कोर्ट कचेरीमध्ये तुम्ही अडकले असाल, ऑनलाईन फ्रॉडमध्ये जर तुम्ही कुठल्या याच्यात अडकलेले असाल त्यात सुद्धा तुमची सुटका होणार आहे, त्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडणार आहात। कोर्ट कचेरीमध्ये जर तुमची एखादी केस चालू असेल त्या केसमधून सुद्धा चांगल्या रीतीने तुम्ही बाहेर पडणार आहात। त्यानंतर बघूया की जमिनीचा काही वादविवाद असेल, एखाद्या प्रॉपर्टीचा वादविवाद असेल त्यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडणार आहात, तो सुद्धा वादविवाद मिटण्याची दाट शक्यता आहे। येणाऱ्या गुरुग्रह वक्रीच्या काळामध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगले दिवस येणार आहे। मित्रांनो काही बाबतीत तुमचा कुटुंबाबरोबर वादविवाद झाला असेल, तुम्ही त्यांच्याशी बोलत नसाल, कुटुंबाच्या व्यक्तींशी तुम्ही बोलत नसाल किंवा तुमचे नातेवाईक असतील त्यांच्याशी तुमचं वाद झालेला असेल, परंतु 11 नोव्हेंबर नंतरच्या काळात मात्र तुमचा वाद मिटण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला तुमचे नातेवाईक सहकार्य करतील, तुमचे कुटुंब तुम्हाला सहकार्य करतील, अनेक प्रकारचे चांगले सहकार्य तुम्हाला लाभणार आहे। मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती अतिशय त्रासलेल्या होत्या, 7.5 चालू होती, 7.5 वर्ष त्यांनी खूप कष्ट केले, खूप यातना सहन केला, दवाखान्याचे त्यांनी चक्रा मारल्या असतील, त्यांचं नातेवाईक आजारी असतील, घरातील व्यक्ती आजारी असेल किंवा आपण स्वतः आजारी असेल, खूप त्यांना त्रास झाला असेल, परंतु 11 नोव्हेंबर नंतर मात्र त्यांचा त्रास हा हळूहळू उतरणार आहे आणि 11 मार्च पर्यंत गुरुग्रह वक्री आहेत त्याचा फायदा कुंभ राशीच्या व्यक्तींना होणार आहे। मित्रांनो आर्थिक बाबतीत जर तुम्हाला काही अडचणी असतील त्या अडचणी ह्या तुमच्या हळूहळू कमी होणार आहेत, पैशाची आवक तुमची चांगली होणार आहे। तुमचा एखाद्या ठिकाणी तुम्ही जुनी गुंतवणूक केली असेल परंतु त्या गुंतवणुकीत तुम्हाला फायदा आता नक्की होणार आहे।
तुमचा गुंतवणुकीतील परतावा आत्ता सध्या तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की जर तुम्ही एखाद्या व्यवहार तुम्हाला करायचा असेल, नवीन व्यवसाय तुम्हाला टाकायचा असेल, परंतु तुम्हाला ते टाकण्यासाठी पैसे नसतील किंवा पैसे कमी पडत असतील, परंतु गुरु वक्रीच्या काळात तुम्ही जर कर्जासाठी ॲप्लिकेशन केलं असेल, फाईल बनवली असेल, तर ती मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे बघा की विद्यार्थी वर्गासाठी गुरुवक्रीच्या काळामध्ये 120 दिवस विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा अतिशय चांगले असणार आहे. तुम्हाला एखादा चांगला मार्गदर्शक मिळणार आहे. चांगला मार्गदर्शक जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्हाला चांगला मार्ग दाखवणार आहे. कुठल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठला अभ्यास तुम्हाला निवडायचा आहे, कुठल्या बाबतीत अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, याचं सर्व मार्गदर्शन तुम्हाला चांगल्या व्यक्तीकडनं मिळणार आहे. गुरुग्रहाच्या वक्रीच्या काळामध्ये तुम्हाला एक चांगला माणूस असा मिळणार आहे की जो तुम्हाला चांगला सल्ला देणार आहे आणि त्या सल्ल्यानुसार तुम्हाला फायदासुद्धा होणार आहे. मित्रांनो, तुमची जर स्पर्धा परीक्षा असेल त्यात तुम्ही चांगल्या प्रकारे यश मिळवणार. तुमच्या कष्टाच्या जोरावर, तुमच्या पराक्रमाच्या जोरावर, तसेच गुरु वक्रीच्या काळात तुम्हाला चांगले हे फळ हे नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, कुंभराशी व्यक्तींना फार अडचणी येत असतील, फार अडचणी आल्या असतील, आर्थिक बाबतीत अडचणी असेल, घरच्या परिस्थितीच्या बाबतीत अडचणी असेल, वादविवादाच्या बाबतीत अडचणी असतील, अनेक प्रकारच्या अडचणी ह्या कुंभराशीच्या व्यक्तींना आलेल्या असतील. परंतु येणाऱ्या 120 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा एखादा चांगला मार्गदर्शक असा मिळणार आहे जो तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. तुमच्या प्रत्येक कामात तो मदत करणार आहे. असा एखादा व्यक्ती तुम्हाला मिळणार आहे. त्या व्यक्तीच्या जोरावर, त्या व्यक्तीच्या सहकार्याने तुमचं सर्व हे चांगलं होणार आहे. मित्रांनो, आणि त्यामुळे बघा की तुमचं जे काही प्रश्न असतील ते प्रश्नसुद्धा तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो की नोकरीच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या विवाहाच्या काही समस्या असतील, वैवाहिक जीवनात काही त्रास असेल, तुमचा जर जोडीदाराशी तुमचं पटत नसेल, ते सुद्धा येणाऱ्या वक्रीच्या काळात तुमचं चांगलं पटायला लागणार आहे आणि जोडीदार आणि तुमचे संबंधसुद्धा चांगले राहणार आहेत. मित्रांनो, ज्यांचे विवाह होत नसतील त्यांचेसुद्धा विवाह येणाऱ्या 11 नोव्हेंबर गुरुवक्रीच्या काळानंतर तुमचे विवाहसुद्धा जमण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो, अनेक प्रकारच्या ज्या कुंभराशीच्या अडचणी होत्या त्या अडचणी आता हळूहळू दूर होणार आहेत. मित्रांनो, तुमचे जर एखाद्या ठिकाणी पैसे अडकले असतील, परंतु खूप प्रयत्न केले सुद्धा ते पैसे निघत नसतील, परंतु गुरुग्रहाच्या वक्रीच्या काळात ते पैसे निघण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, अनेक प्रकारचा त्रास तुम्हाला झालेला असेल, तो त्राससुद्धा तुमचा हळूहळू कमी होणार आहे. तुम्ही डॉक्टरकडे चक्रा मारत असतील तर डॉक्टरच्या चक्रासुद्धा येणाऱ्या काळामध्ये कमी होणार आहेत. कुंभराशीचे जे वडिलोपार्जित संपत्तीचा वाद होता तो वाद हा त्यांचा मिटणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही व्यवहारात अडकलेले असतील, त्या व्यवहारात अडकलेले तुमचे पैसे असतील ते पैसे तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रकारचा व्यवसाय तुमचा चालू होणार आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार आहे. जर तुमचा बिझनेस असेल त्यात तुम्हाला ग्राहक नसतील, परंतु आता ग्राहक जॉईन होणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही नोकरीमध्ये असाल तर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या जबाबदाऱ्या मिळणार आहेत, तुम्हाला बढतीसुद्धा मिळणार आहे. अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी, चांगल्या बातम्या तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच एकंदरीत काय की तुमच्या आयुष्यात एक चांगला विस्फोट होणार आहे. विस्फोट म्हणजे पॉझिटिव्ह बाजूने तो विस्फोट होणार आहे आणि तुमच्या आयुष्याचं हे कल्याण येणाऱ्या काळात होणार आहे. मित्रांनो, खूप कष्ट तुम्ही केले, खूप यातना तुम्ही सहन केल्या. कुंभराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात असं वाटत असेल की आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही आहे, मी नुसते प्रयत्न करत असतो, परंतु फळ कधी मिळणार आहे. गुरुग्रह वक्री होतोय, मार्गी होतोय, कुठल्याच प्रकारचं फळ मिळत नाही. परंतु मित्रांनो की कर्म तुमचे चांगले ठेवा, प्रयत्न चांगले ठेवा आणि कष्ट करत राहा, नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे. निगेटिव्ह अजिबात राहू नका, पॉझिटिव्ह राहा. त्याचा चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळत असतो आणि तुमच्या कष्टाच्या जोरावर, तुमच्या पराक्रमाच्या जोरावर आणि तुमच्या कर्माच्या जोरावर तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, एवढ्या दिवस तुम्ही कष्ट केले, आता थोडेसे दिवस राहिलेले आहे. अजिबात तुम्ही खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. प्रयत्नाला नक्कीच यश हे मिळत असतं. त्यामुळे प्रयत्न करा. त्याचबरोबर देवाची साथ तुम्हाला मिळणार आहे, ग्रहाची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि नक्कीच तुमचं यश हे तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहे. 7.5 आता तुमची उतरती आहे, म्हणजे उतरत्या 7.5 सुद्धा शनी महाराज चांगले फळ देत असतात. गुरुग्रह आता वक्री झाला आहे, तो सुद्धा तुम्हाला चांगले फळ देणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला शनी महाराजांना काय तीव्र तेल व्हायचे आहे, शनी मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर हनुमान चालिसाचे वाचन तुम्हाला करायचे आहे, हनुमानाचे दर्शनसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे. येणाऱ्या काळात हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे.
मित्रांनो, खूप आता कष्ट तुम्हाला करावे लागत असतील, खूप यातना सहन करावे लागत असतील किंवा तुम्ही केलेल्या असतील, परंतु त्या यातनेला आता कमी कमी होत जाणार आहे आणि त्या तुम्ही जे कष्ट केले, त्या यातना सहन केल्या, त्याला आता फळ लागायला सुरुवात झाली आहे आणि हळूहळू तुमचे दुःख, तुमचे यातना ह्या कमी होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात सुखाची पालवीही फुटणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी जरी तुम्हाला अपयश येत असलं तरी तुमच्या अपयशाला घाबरून तुम्ही प्रयत्न करायचे सोडू नका. प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे आणि यश हे थोड्याच पावलावर असतं, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. यश हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ.